नमस्कार, अंकिताचं रेसिपी मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज इथे आपण बनवणार आहे मस्त सोयाबीनचा बिर्याणी कसा बनवायचा ते पाहूयात. अगदी जसं आपण हॉटेलमध्ये मिळतं आपल्याला सोयाबीनची बिर्याणी, तशाच पद्धतीने अगदी आपण घरच्या घरी आणि साध्या पद्धतीने कुकरमध्ये झटपट सोया बिर्याणी कसा बनवायचा ते पाहूयात. इथे पाहू शकता मस्त तसा सोयाबीन बिर्याणी इथे बनलेला आहे. असा बिर्याणी तुम्हालाही बनवायचा असेल तर कसा बनवायचा ते संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. आज इथे आपण बनवणार आहे. एकही स्टेप मिस न करता स्टेप बाय स्टेप संपूर्ण रेसिपी पाहिलात तर तुम्हाला नक्कीच कळेल आणि अशीही बिर्याणी तुम्हीही बनवू शकाल. अगदी घरच्या घरी झटपट अशी सोया बिर्याणी बनवायची आहे. चला तर पाहूयात रेसिपी. पाहू शकता एकदम अप्रतिम अशी बिर्याणी इकडे तयार झालेली आहे. चला तर सुरुवात करूया. तर इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत. इथे पाहू शकता छोटे सोया चंक्स मी इथे घेतलेले आहेत. आणि इथे कांदे, टोमॅटो आणि 4 कांदे कापून घेतलेले आहेत. टोमॅटो 3 कापून घेतले. मिरची, कोथिंबीर हे बारीक कापून घेतलेले आहे. आणि अद्रक लसूण इकडे तेही आपण घेतलेलं आहे आणि ते मिक्सर करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडंसं कोथिंबीर घालून आपण मिक्सर करून घ्यायचं आहे. कांदा आपण 4 कापून घेतलेला आहे. टोमॅटो 3 आणि मिरच्या 2 अशा आपण कापून घेतलेल्या आहेत. तर इथे एक पातेलं ठेवून घेतलं. पातेल्यामध्ये आपण गरम पाणी करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण सोयाबीन भिजवून घ्यायचं आहे. सोयाबीन भिजवायचं कसं म्हणजे कोमट पाण्यात आपण हे भिजू घालायचं आणि 5 ते 10 मिनटासाठी आपण हे भिजू घालून ठेवायचं, जेणेकरून मस्त अशी छान फुगतात. सोयाबीनला धुवून घेणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते करायलाच पाहिजे. तर सर्वप्रथम आपण सोयाबीन भिजवून घेतलेलं आहे इथं अशा पद्धतीने. तर इथे अशा पद्धतीने हे सोयाबीन पाण्यामध्ये डुबवून घ्यायचं आहे आणि याला झाकण लावून 5 ते 10 मिनिट आपण ह्याला भिजू द्यायचं आहे. तर इथे आपण तोवर बिर्याणीला तयारी करून घेतलेली आहे ऑलरेडी. तर आता एक कुकर घेतला आहे इथं. कुकरमध्ये आपण अर्धा किलोचा बिर्याणी बनवणार आहे. तर इथे पाहू शकता आता आपण तेल घ्यायचं आहे. छान कडकडीत कुकर गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये आपण तेल घ्यायचं आहे. तुम्ही जे वापरता ते तेल मी इकडे घेतलेलं आहे. 2 चम्मच तेल घेतलेले आहेत. तेही तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. छान गरम झालं कुकर की त्यामध्ये आपण फोडणीला द्यायचे. तर इथे आपण जिरं घालून घेतलेलं आहे. 1 चम्मच जिरं इथे मी घालून घेतलं. त्यानंतर 2 मिरच्या आपण दोन भागामध्ये कापून घेतलेले आहेत, ते आपण यामध्ये घालून घेतलं. आणि त्यामध्ये आपण मिरचीमध्ये मीठ घालून घ्यायचं 1 चम्मच. आणि त्यानंतर कांदे आपण इकडे घालून घेणार आहे. कांदे घालून व्यवस्थित परतून घ्यायचं. 2 ते 3 मिनटासाठी आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आणि लालसर रंग येईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचे. लालसर रंग येईपर्यंत आपण ह्याला कांद्याला परतून घ्यायचे. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथे पाहू शकता आपला कांदा व्यवस्थित परतून घेतलेला आहे. आणखीन थोडंसं परतून घेऊयात. अगदी लालसर रंग येईपर्यंत आपण ह्याला परतून घ्यायचे आणि त्यानंतर ह्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे. तर इथे आधी आपण कांद्याला व्यवस्थित परतून घ्यायचे. तर इथे पाहू शकता कांदा आपल्याला लालसर दिसतोय. त्यानंतर आपण आता टोमॅटो घालून घेऊया यामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. टोमॅटो पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचं, अगदी मऊ पडेपर्यंत 2 ते 3 मिनटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे. इथे पाहू शकता अशा पद्धतीचा आपला कांदा, टोमॅटो हे दोन्ही मऊ होईपर्यंत आपण परतून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटोचा कच्चेपणा असला की नको असा होतो. त्यामुळे कधीही बिर्याणी बनवताना आपण व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घ्यायचे, म्हणजे परतून घ्यायचे.
तर इथे पाहू शकता आता आपले कांदे टोमॅटो परतून झाल्यानंतर आपण यामध्ये घालून घ्यायचे अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट. अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा. व्यवस्थित परतून घ्यायचा 2 ते 3 मिनटासाठी आपण अद्रक लसूण हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर त्यानंतर इकडे लक्कीचा बिर्याणी मसाला मी इकडे घेतलेला आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाला की त्यामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीनुसार. आता इकडे मी 2 चम्मच मीठ घातलेलं आहे. ऑलरेडी मिरचीमध्ये 1 चम्मच मीठ घातलेलं आहे. टोटली 3 चम्मच आपण इकडे मीठ आपण घालून घेतलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं. इथे पाहू शकता. आता आपण हळद घालून घेऊया अर्धा चम्मच इकडे आपण हळद घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तेही व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं आहे जेणेकरून मस्त अशी चव येते. जेव्हा फोडणी देतो त्यावेळेस परफेक्ट फोडणी झाली की कोणताही पदार्थ अगदी मस्त असा बनतो. इथे आपण सोयाबीन भिजवून घेतलेले होते ते आपण पिळून घ्यायचे. ते सोयाबीन इथे आपण घालून घ्यायचे. आता इथे पाहू शकता भिजलेले सोयाबीन काढून एका थंड पाण्यामध्ये धुवून मग आपण पिळून घ्यायचे सोयाबीन. तर इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सोयाबीनमध्ये व्यवस्थित मसाला मिक्स होईपर्यंत आपण परतून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतला. ते पाहू शकता व्यवस्थित मसाले त्या सोयाबीनमध्ये जातील आणि मस्त अशी चव येते सोयाबीनला. आणि आता आपण तांदूळ घेऊयात. अर्धा किलो आपण इकडे तांदूळ घेतलेला आहे. ते तांदळाला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे. ते तांदूळ आपण यामध्ये घालून घ्यायचे. तांदूळ आपण यामध्ये घालून घ्यायचे. अगदी आपण हे जर आपल्या घरी कोणी पाहुणे आले की तेव्हा आपण ही रेसिपी बनवू शकतो. सर्वांना खूपच आवडेल अशी ही आपली रेसिपी असणार आहे. तर आता आपण यामध्ये गरम पाणी घालूयात. मीठ आपण घालून घेतलेलं आहे. तिखट आपण यामध्ये तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लाल तिखट इथे वापरू शकता. तर इकडे मी वापरले नाही कारण मिरची वापरलेला आहे. आपण मिरची वापरून बनवलेलं आहे. तर तुम्ही मिरच्या थोड्याशा जास्तही घेऊ शकता, नाहीतर हवं असल्यास तुम्ही लाल तिखट यामध्ये घालू शकता. अगदी परफेक्ट बनते. तर इथे आपण पाणी घालून घेतलं अंदाजानुसार. अर्धा किलोला आपण इकडे पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे मस्त शिजू द्यायचं. उकळी आली की त्याला आपण झाकण लावून घ्यायचं. ऑलरेडी आपण गरम पाणी यामध्ये घातलेलं आहे की पटकन अशी बनेल अगदी झटपट, म्हणून आपण गरम पाणी करून घेतलेले आहेत. तर इथे व्यवस्थित शिजू द्यायचे. मस्त अशी उकळी फुटली की आपण यावर कुकरचं झाकण लावून बंद करून घ्यायचं आहे आणि याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला. तरी ते आपण कुकरचे झाकण लावून घेऊयात कारण उकळी फुटलेली आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. मस्त अशी 2 शिट्ट्या आपण इथे काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपला बिर्याणी अगदी तयार होतो. अगदी झटपट आणि साधी पद्धत अशी ही आपली आहे. आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. त्यानंतर आपण ही कुकर आपण खोलून पाहूयात. 2 शिट्ट्या काढल्यानंतर मस्त असा बिर्याणी तयार आहे. तुम्हीही एकदा ना एकदा नक्की ट्राय करा. तुम्हालाही खूप आवडेल अशी ही आपली रेसिपी आहे. तर इथे पाहू शकता एकदम मस्त अशी परफेक्ट सोयाबीन बिर्याणी ते तयार आहे. अगदी झटपट आणि सिंपल आणि पाहुण्यांनाही खूप आवडेल अशी ही आपली रेसिपी आहे. तर इथे मस्त असा बिर्याणी तयार झालेला आहे. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मस्त असं आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात.
अगदी मस्त परफेक्ट अशी बनलेली आहे. तुम्ही तांदूळ कोणताही घेऊ शकता. मी इकडे चांद ताराचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्हाला कोणता हवा ते तुम्ही घेऊ शकता. कोणताही तांदूळ घ्या, पण सेम रेसिपी हीच असणार आहे. तर इथे पाहू शकता मस्त अशी आपली ही सोयाबीन बिर्याणी तयार झाली. कशी वाटली ही रेसिपी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि ही रेसिपी कोणत्या राज्यातून आणि कोणत्या जिल्ह्यातून पाहतात नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी अंकिता रेसिपी मराठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहत राहा. आता भेटूया पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, स्वस्त राहा आणि मस्त राहा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.